स्वर्गीय दिनकरशेठ प्रतिष्ठान सारंगाव भरोडी। तर वळूया आपण सामन्याकडे। आजच्या तिसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जांताराचा खारबावा विपक्ष एकविरा हवेदेव बी या दोन संघामध्ये। सलमीजोड मैदानामध्ये पाहायला मिळतंय एकविरा हवेदेव बी संघाकडून सुमित पाटील आणि त्याच्या समवेत पिंट्या पाटील। तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय खारबा संघाकडून राहुल तरे। 4 षटकांचा हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय। क्वार्टर फायनल आपण पाहतोय एकविरा हवेदेव बी विपक्ष जांताराचा खारबाव या दोन संघामध्ये। पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज राहुल तरे। तर राहुल तरेचा सामना करेल फलंदाज सुमित पाटील। कोरे अँडरसन ऑफ हवेदेव आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंडला। तर नॉश एंडला पिंट्या पाटील पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाने पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला इथे मात्र विजेच्या खांबाला चेंडू नक्कीच जाऊन धडकतोय आणि एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही। या सिंगलने स्वतःचा नाही संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज सुमित पाटील याने। दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले तो पिंट्या पाटील राहुल तरे याचा। सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू काय स्पीड झाला होता, मात्र बीट करतोय पिंट्या पाटील याला। चांगले चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय या तेज तर्रारा चेंडू आपण पाहतोय राहुल तरे गोलंदाजी ट्रॅकवर। हा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता, पूर्णपणे चकित केलं होतं फलंदाज पिंट्या पाटील याला। राहुल तरे इथे मात्र इनफिल्डच्या वरून फटका केलेला आहे। डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, चेंडू निघून जाते सीमा पार। 4-2 साठी चौकार। या चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 ओव्हर। नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय एकविरा हवेदेव बी हा संघ नाणेफेक जिंकलेला आहे। जांताराचा खारबाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। राहुल तरे पुन्हा एकदा मंदिराच्या टोकावरून वळण्याच्या तारीत। तर पुन्हा एकदा सामना करत फलंदाज पिंट्या पाटील ज्यांनी चौकारीने स्वतःचं खातं उघडलेलं आहे नुकतंच। इथे हा चेंडू देखील त्या दिशेने खेळलेला आहे। क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय, पायाने चेंडू अडवला जातोय। फुटबॉल स्किलचा वापर केला तो, फुटबॉलचा वापर तिथे पाहायला मिळतोय। तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने हवेदेव संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर। पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय राहुल तरे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक होतंय। आपण पाहतोय जनमान सारंग आयोजित जयकुमार चषक 2024 हे दिमागदार आयोजन। इथे स्लॅश केल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप फॉन मध्ये सीमा पार। 4-2 साठी चौकार। या चौकोनी संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करते, 11 वर पोहोचते। या 11 धाव बिनबाद पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना फ्लिक केलेल्या चेंडूला फ्लिकचा फटका मनगटी फटका पाहायला मिळतोय या
क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल डीपमधून फेकी करेल डीप स्क्वेअर एक रिझनमधून तोपर्यंत इथे या 2 धाव फलंदाज पूर्ण करतोय या आणि 2 धावने हवी देवी संघाची धावसंख्या पोहोचते ती या 13वर पहिल्या षटके समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद एकवेळ हवी देवी बी संघाची धावसंख्या धावप्लेवर पाहायला मिळते ती 13 धावा. मित्रांनो उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या पहिला सामना आपण पाहणार आहोत जबजंग भरोडी विपक्ष आयोजक संघ जनमान सारंगाव या 2 संघामध्ये. उद्या दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आरके बिल्डर्स मानकुली विरुद्ध वरालदेवी या ताडालेपी. त्यानंतर भरोडी या सारंगावमधील विजय संघ विपक्ष मानकुली या ताडालेपी संघामधील विजय संघ अशी तिसरी लढत असणार आहे. आणि त्यानंतरचा सामना चौथा सामना आपण पाहणार आहोत गावदेवी भरोडी विपक्ष यश एलेव्हन पालिवली. त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जरेमरी पाय विपक्ष वीर तानाई दापोडे बी. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या ठीक 9 वाजता आमच्या शेड्यूलला सुरुवात होईल. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जयबजरंग भरोडी विरुद्ध जनमान सारंगाव या 2 संघामध्ये आणि दोन्ही संघांनी बरोबर 8:45 वाजता रिपोर्ट करायचा आहे. जयबजरंग भरोडी आपण बरोबर 8:45 वाजता रिपोर्ट करायचा आहे कारण जनमान सारंगाव आयोजक संघ आहे. या संघाची लढत आपल्याला द्यावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल तरे यांनी पहिले षटक P1चं टाकलं होतं त्याच्यामध्ये कुठल्याही फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही मात्र धावा खर्च केल्या 13. दुसरं षटक मार्गस्थ उमेश तरे. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 13 धाव खर्च केल्या तर गोलंदाज आपण बघतोय राहुल तरे याने. येथे वेगवान चेंडू मात्र दिशेमध्ये भरकताना आपण पाहतोय भटकताना उमेश तरे. सिंगल संघाची धावसंख्या 14. दिशाईन चेंडू पाहायला मिळतोय उमेश तरेच्या माध्यमातून. पहिला चेंडू दिशाईन धावसंख्या 14. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज उमेश तरे. तर सामनावीर फलंदाज सुमित पाटील. इथे मात्र कार्पेचे सारे हा चेंडू टोललेला आहे व्ही सेपमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल थोडासा फंबलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप इथे 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीने हवी देवी संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवर 16 धावा धावप्लेवर पाहायला मिळतात. एक धाव पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाजांनी इथे देखील पूर्ण केलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुमित पाटील आणि पिंट्या पाटील या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ते 18वर. आजच्या तिसऱ्या दिवसामधला शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय एकविरा हवे देवी बी विपक्ष जानदाराचा खारबाव या 2 संघामध्ये. जो संघ जिंकल तो सेमीफायनलमध्ये धडक मारेल. काल पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये निश्चितच अंजुर संघाला पराभूत करून 64 मानकुली संघाने फायनलमध्ये धडक मारलेली आहे. पहिला संघ पोहोचलेला आहे फायनलमध्ये. प्लेअर मेसचा चांगला चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. दुसरं षटक प्रगतीपथावर उमेश तरे दुसरं षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल सुमित पाटील. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो उमेश तरे. मोठा फटका मारण्यामध्ये यश मिळत नाही सुमित पाटील याला. पुन्हा एकदा बुंद्यात चेंडू हाताळला होता. इथे मात्र आपण पाहतोय 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफ रिझल्टमध्ये थोडासा मिस होईल आणि त्याचा फायदा मिळताना गोलंदाज उमेश तरे खूपच निराश आपल्या क्षेत्ररक्षकावर आपण पाहतोय. कारण जिथे 1 धाव होते ते 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे. कारण चेसिंग जेव्हा कंपल्सरी असते तेव्हा एका धावीने देखील संघ पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळतात. तो सामना आपण विसरू शकत नाही जो फायनल झाला होता सुरी आणि सिद्धिविनायक अंजूर. नक्कीच इथे मात्र सुरेख चेंडू वेगवान चेंडू
तेज तरार चेंडू, निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. पाहूया काय पंच सांगतायत तिथे. फलंदाज बाद आहे, हेच फलंदाज बाद होताना आपण पाहतोय पहिला हाताला बसतोय. इथे मात्र एक वेळ हवी देवी बी या संघाला. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. न्यू बॅटर तर मैदानामध्ये येतोय सिद्धेश पाटील. तब्बल 1 धावेने तो सामना जिंकला होता जयदुर्गा सुरी या संघ. तो सुद्धा फायनल संघ. 15 धावांवर 10 विकेट्स सुरी संघाचे पडले होते आणि 24 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना 15 धावांवर न्यू सिद्धी अंजूर संघाचे 10 विकेट्स. नक्कीच. आणि ती घटना आपण जर बघितली तर मानकुले मैदानावर अंतिम सामन्यामध्ये घडली होती. तालुका क्रिकेटमधला एक असा ऐतिहासिक सामना जो कोणीही विसरू शकणार नाही. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडूला, लॉफ्टेड फटका, गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार. 1 बाउंड चौकार. वाऱ्याच्या वेगाने बादल धावला, अंगावर गुलाल उधळला. वाऱ्याच्या वेगाने बादल धावला, अंगावर गुलाल उधळला. ती जाऊ शकते सरासरी जर 12च्या वरती आली तर. इथे मात्र चौकार आपण पाहतोय आणि चौकारीन संख्येची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 28 धावा 28 आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ वेदांत पाटील हिचं स्वागत चौकारीने करताना फलंदाज सिद्धेश पाटील.
पिंट्या पाटील याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. माफ करा, सिद्धेश पाटील नॉट स्ट्राईकला उभा आहे. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळाला. त्याने देखील चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आहे. मात्र पिंट्या पाटील याच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आपण पाहतोय आणि चौकारांनी सगळ्याची धावसंख्या 28 वर पोहोचते. आजच्या तिसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय. एकीवर हवेदेव विपक्ष जांताराचा खारबाव या दोन संघामध्ये. इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. ओव्हनंतर धाव वाईट चिरपणे. संघाची धावसंख्या 29. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एकेवर हवेदेवी बी संघ आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनल 2 मध्ये प्रवेश करेल. इथे लॉफ्ट केला चेंडूला. लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेलला रनिंग झेल आणि ते मात्र समाप्त होते फलंदाज पिंट्या पाटील याचा खेळ. इथे मात्र फटका बसलेला. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. नो मॅन स्लॅनमध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 वर 35.
इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा, चेंडू निघून जाईल सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. चेंडू बीट करताना या चेंडूवर निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटका समाप्तीनंतर एकवेळ हवेदेवी बीर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 41 धाव, 41 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. तीन षटकाकरीत धावसंख्या झाली ती एकविरा हवेदेवी बी संघाची तब्बल 2 गडी बाद 41. तीन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 41. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज मयूर तरे. तर सामनाकडील फलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय साहिल मात्रे. इथे सरळ बॅटने हा फटका केलेला आहे, डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून जाते सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय, षटकार की चौकार. आणि हा षटकार सहाने धावसंख्या पुढे वाढलेली आहे ती 47. आता मात्र मोठा फटका आलेला आहे, क्षेत्ररक्षण तिथे आहे मात्र चुकी करत नाही उमेश तरे. तिसरा फलंदाज बाद होतोय एकविरा हवेदेवी संघाचा साहिल मात्रे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय पियुष म्हात्रे. इथे ऑन साइडला इथे क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेला आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 48 ऑफ 48.
प्रेम पाटील वेलकम. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅन फ्रॉम भाटाले. मासूम चेहरा वार गहरा. धावसंख्या 48. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना मयूर तरी आपण बघतोय शेवटच्या षटकात चालतोय. पहिले चेंडू षटकार आणि त्यानंतर पलटवार करताना विकेट आणि त्यानंतर मागील चेंडूवर सिंगल रन्स. आपण पाहतोय जनमन सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 हे दिमागदार आयोजन. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सारंगाव की ये सुहानी शाम आप सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, हवे देवे बे या फिर खारबाव. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न जिथे खेळायचं होते ते चेंडू गेलेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा पंचांकडून येतोय आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 49 वर 49. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वर्गीय मणिभाई दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे आणि ते ट्रॉफीचे स्पॉन्सर परदेश दिनकर पाटील इथे प्रेक्षकामध्ये उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की पण वेळ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. परदेश दिनकर पाटील साहेब आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. आपण या आपलं जनमन सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच विशाल मोहन पाटील यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. अब तक 56 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ असताना इथे खोलवर टपायचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद. अशा प्रकारे आपण पाहतोय 57 धावा हवेदेव बी संघाच्या प्रथम फलंदाजी करताना आणि 58 धावांचं लक्ष्य जांतराचा खारबाव संघासमोर उभा केलेला आहे. मित्रांनो उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जयबजरंग भरोडी विपक्ष जनमान सारंगाव या 2 संघामध्ये. धनाजी पाटील आणि वेताल पाटील यांचा संघ आपल्याला उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच धनाजी पाटील सारंगाव क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. त्यांचा संघ उद्या इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये जयबजरंग भरोडी संघासमोर तगडं आव्हान पेश करण्यासाठी जनमान सारंग संघ उद्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आर.के. बिल्डर्स मानकुली जॉन्टी केने फॅम टीम विपक्ष वरालदेवी स्पोर्ट्स ताडालिपी. त्यानंतर अप्पन डबल्स भरोडी मोसम पाटील यांचा संघ विपक्ष ए शिवल्यान पालिवली आणि त्यानंतर जरमरी पाये विपक्ष वीर तांडे दापोडी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या पहिला सामना आपण पाहणार होतो जयबजरंग भरोडी विरुद्ध जनमन सारंगाव. बरोबर 9 वाजता हा सामना सुरू होईल. 8:45 वाजता रिपोर्ट करायचा आहे. नक्कीच आमचे ऑफिशियल पंच लाईव्ह टेलिकास्ट टीम DJ आमचे समालोचक सर्वांनी बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉन्टी केनी फॅम टीम आर.के. बिल्डर्स मानकुली विपक्ष वरालदेवी स्पोर्ट्स ताडालिपी. त्यानंतर तिसरा सामना भरोडी सारंगावमधील विजय संघ विपक्ष मानकुली
ताडालीमधील विजेता संघ. त्यानंतर मोसम पाटील फॅम टीम अप्पा एंटरप्राइजेस भरोडी विरुद्ध यश इलेव्हन पालिवली. आणि त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना पाहायला मिळाला जरेमरी पाये विपक्षीय वीर तानाजी दापोडे बी. त्यानंतर भरोडी पालिवलीमधील विजेता संघ पाये दापोडे बी मधील विजेता संघाशी लढताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आपण क्वार्टर फायनल सेमी फायनल पाहणार आहोत. आणि त्यानंतर मेगा फायनल. उद्या सुपर संडे संडे फंडे उद्या तब्बल 9 सामने खेळले जातील आणि म्हणूनच उद्या शेड्यूल लवकर सुरू होणार आहे. तर जर्मन सारंगाव आणि जय बजरंग भरोडी या दोन्ही संघांनी नक्कीच वेळेवर रिपोर्ट करायचा आहे. खास करून जय बजरंग भरोडी संघाने आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर बरोबर 8:45 वाजता आपण रिपोर्ट करायचा आहे. आजच्या सायंकाळच्या सत्रामधील शेवटचा सामना आपण पाहतोय या जांताराचा खारबा विपक्ष एकविरा हवे देवी आहे बी या दोन संघामध्ये. या स्पर्धेचा सलग तिसरा दिवस मित्रांनो. आज 8 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1952 मध्ये टीम इंडियाने या आपल्या कसोटी क्रिकेटचा विजयाचा श्रीगणेश केला होता. इंग्लंड विरुद्ध मद्रास कसोटीमध्ये तो विजय संपादन केला होता आणि या तिथून मात्र कसोटी क्रिकेटच्या विजय अभियानाला आजच्या दिवसापासून सुरुवात झाली होती. अर्थात 8 फेब्रुवारी 1952 मध्ये. आजच्या दिवशी 1963 मध्ये या फ्लिक शॉटचा बादशाह फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन याचा जन्म झाला होता, ज्याने कसोटीच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये सलग 3 कसोटीमध्ये 3 शतके म्हणजे या सेंचुरीचे हॅट्रिक करण्याचा विक्रम केलेला आहे. त्यानंतर आजच्या दिवशी 1994 मध्ये कपिल देव या गोलंदाजाने या श्रीलंकाच्या हसन तिलकरत्ने याला बाद करून सर रिचर्ड हॅटले यांच्या 431चा विक्रम मोडित करताना 432वा टेस्ट विकेट घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2009 मध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या श्रीलंकेविरुद्ध आपला एकदिवसीय पदार्पण वन डे डेब्यू केलं होतं. म्हणजे आजच्या दिवशी रवींद्र जडेजा 8 फेब्रुवारी 2009 मध्ये आपला पहिला एकदिवसीय सामना वन डे सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता. आजच्या दिवशी क्रिकेट तक्तामध्ये घडलेल्या घडामोडी बोलूया आपण. सामन्याकडे आव्हान ठेवलं गेलं ते 58 धावांचं आणि 58 लक्षाचं पाठल्या करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. राहुल तर याने त्याला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुमित पाटील पाहायला मिळतोय. .5 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकायला लागतील. धनाचे का नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे. मग एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतोय. गोलंदाज सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर टेम्पल एंड कडून वळताना सामनाकारी फलंदाज राहुल तरे या उमेश तरे जिथे कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. स्लॉफी वर्क आपण पाहतो 30 सर्कलमध्ये आणि त्याचा फायदा मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या खारबाव संघाला. या 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. 58 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र ऑन साईडला जाऊन चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जायला एका टप्प्याने सीमा पार स्क्वेअर रिझनमधून हा चौकार. थोड्याच वेळात मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात आगमन होणार आहे थोडा साहेब क्राईम बॅच भिवंडी ऑफिसर भिवंडी यांचा. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही.
वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय सुमित पाटील. धावसंख्या 7 स्थिर 58 लक्षाचा पाठलाग करताना जांताराचा कारभाव संघ. दुसऱ्या डावाचा खेळ सुरू आहे. पहिल्या डावामध्ये 57 वर 4 अशी धावसंख्या हवे देवे बी संघाकडून पाहायला मिळाली होती आणि 58 धावांचं लक्ष इथं मात्र खारबाव संघासमोर दिलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळत आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. हवेचा वेग देखील आपण पाहतोय वाढलेला आहे. पण सध्या तरी जॉय कुमार चषकाची हवा आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते, ऐकायला मिळते. जयमान सारंग आयोजित ह्या जॉय कुमार चषकाचं आयोजन आपण पाहतोय. इथे लॉफ केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. विजयाची जर आपण सरासरी बघितली तर 14.50ची सरासरी आहे. मात्र इथे पहिल्या षटकामध्ये बिनबाद 11 अशी धावसंख्या आली ती जांताराचा खारबाव संघाची. आणि जमीनची बाजू आपण बघतोय इथे आपण पाहतोय की 3.50 ने पिछाडीवर कारभाव संघ पाहायला मिळाला. मात्र जमीनची बाजू अशी आहे की कुठल्या प्रकारचा विकेट गमावला नाही जांताराचा खारबाव संघाने. 10 विकेट शेष आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी या मार्कवर गोलंदाज पियुष मात्रे येतोय. पियुष मात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पियुष मात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सामन्याकर फलंदाज उमेश तरे जो वैयक्तिक एक धावसंख्येवर सध्या फलंदाज. स्विंग अँड मिस. धावांचं लक्ष आहे. जांताराचा खारबाव संघ 58 या टार्गेटचा पाठलाग करताना. धावसंख्या स्थिर धावपलकावर 11 धावा. इथे ऑन साईडला चेंडू टोललेला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शतकक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. खारबाव संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 12वर. आजच्या तिसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपण बघतोय. जांताराचा खारबाव विपक्ष एकविरा हवीदेव बी या दोन संघामध्ये. पियुष मात्रे बॉलिंग ट्रॅकवर दुर्वाच्या टोका करून इथे खोला डब्याचा चेंडू अगदी खोतून काढल्या. चेंडूला पॉइंट रिझन मधून चेंडू दन दन करत निघून जातोय या सीमा पार चौकार. जातं त्या चौकाराने. इथे या चेंडूला फिरकवून दिलेल्या बॅकवर्ड स्क्वेअर मधून हा सलगचा दुसरा चौकार फलंदाज राहुल तरेच्या बॅटमधून. सलगचा तिसरा चौकार आणि या स्पर्धेमध्ये चौथा फलंदाज बनतोय चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा. बॅक टू बॅक 3 चेंडू मागे 3 चौका ठोकतोय राहुल तरे. वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो 18. चेंडू
खेळले 7. धावसंख्या 20 आणि इथून 38 धावांची अजून आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा आहे त्याप्रमाणे पाठलाग इथे मात्र आता सुरू केलेलं आहे. नंतर खारबाव संघाच्या फलंदाज खास करून राहुल तरे चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. पियुष म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर टेम्पल एंड करून वलताना इथे फोर्स केला चेंडूला मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या इथे मात्र बिग ब्लो मोठा मासा घालायला लागतोय. मॅन इन फॉर्म राहुल तरे हा बाद होताना झेलबाच्या रूपाने. डॉट निघत होते तसं पिंटू पाटीलच्या चेहऱ्यावर हसी होती. जसे 2 बॉलवर 2 चौकार आले ना, टेन्शन वाढलं होतं पिंटू पाटील याच्याकडे. आणि मात्र आता राहुल तरेचा विकेट प्राप्त केल्यानंतर पिंटू पाटील पुन्हा एकदा आनंद साजरा करताना आपण पाहतोय. सुटकेचा निश्वास त्याने सोडलेला आहे. त्याचा जीव भांड्यात पडलेला आहे. थोडीशी चिंता त्याच्या चेहऱ्यावर उमटली होती. मात्र राहुल तरे बाद झाल्यानंतर थोडासा नक्कीच आपण पाहतो या टेन्स त्याचा नक्कीच दूर होताना पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मयूर तरे आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. 20 धावा 38 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे जोरदार अपील पंच समजत नाहीत. एका सिंगल रनचा लेगबाचा इशारा तो पंचांकडनं संघाची धावसंख्या सिंगल आहे वाढते. थोड्याच वेळात मित्रांनो इथे या क्राईम बॅच भिवंडीचे या ऑफिसर थोरात साहेबांचं आगमन होणार आहे. हर्ष भोईर आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. 12 चेंडूमध्ये इथून आमच्या एक्सपोर्ट स्कोरर 37 धावांची आवश्यकता आहे सांगतात. 12 चेंडूने 37 धावांची आवश्यकता आहे. आज की शाम आपले नाम करने के लिए खारबाव टीम को. इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट आणि संघाची धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 22. धावसंख्या 22. जोरदार हवा नक्कीच वाहताना आपण पाहतो मैदानाच्या वरून. आणि सध्या जनमन सारंगाव जयकुमार चषकाची हवा देखील आपल्याला ऐकायला मिळते. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. धावचीची संधी आहे आणि धावची चुपाने अखेर फलंदाज बाद होताना निराश आपण पाहतोय या उमेश तरे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आगमन होते या थोरात साहेबांचा क्राईम बॅच भिवंडी. थोरात साहेब ऑफिसर भिवंडी क्राईम बॅच भिवंडी आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या आणि या त्यांचे सुपुत्र कुमार निर्णय थोरात साहेबांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. थोरात साहेबांचे ते आगमन झालेलं आहे क्राईम बॅच भिवंडी आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. साहेबांची प्रमुख उपस्थिती या नक्कीच आपण आपल्या व्यासपीठावर पाहतोय. या थोरात साहेब क्राईम बॅच भिवंडी त्यांचे सुपुत्र कुमार निर्णय थोरात साहेब आणि या थोरात साहेबांकडून आम्हाला बहुमूल्य सहकार्य देखील लाभलेलं आहे आणि थोरात साहेबांची प्रमुख उपस्थिती बहुमूल्य उपस्थिती आपल्याला आपल्या व्यासपीठावर पाहायला मिळते. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता थोरात साहेबांना. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 23. शेवटची लढत आपण पाहतोय. इथे मात्र लॉफ्ट केले चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, त्याच्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही. सिद्धेश पाटील चेंडू खाली आणि फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. पूर्णपणे मदार आता मात्र मयूर तरे आणि न्यू बॅटर चरण तरे या फलंदाजावर येऊन ठेपलेले आहे. कारण राहुल तरे, उमेश तरे आणि चेतन तरे हे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक मार्गाचा आहे. हर्ष भोईर आपण बघतोय तिसरं षटक चालतोय. तर हर्ष भोईर याचा सामना करेल फलंदाज चरण तरे. चरणला रन कुठून काढावे लागतील, रन ठोकावे लागतील, रनांची आवश्यकता आहे. येथे कट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू देखील निर्धाव, प्रत्येक निर्धाव चेंडूमध्ये समीकरण दूर घेऊन जाईल जांताराचा खारबाव संघापासून. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवण्याचं काम देखील खारबाव संघावर करेल. धावसंख्या 23. 58 लक्षाचा पाठलाग जांताचा खारबाव संघ करतोय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय समोर. मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये हर्ष भोईर यांनी
कमळची या गोलंदाज हाताळले एक धाव खर्च केला आणि एक विकेट देखील प्राप्त केलेली आहे आणि ती धाव देखील वाईटच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे. तर आता मात्र समीकरण बदलतं या शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता, 6 षटकारांची आवश्यकता आहे. आणि हा कारनामा नक्कीच आपण जर बघितलं तर कारिवली संघाकडून पप्या खारगे याने ठाकरेचा बडा या मैदानावर केला होता. ज्यावेळी 33 धावांची आवश्यकता ज्यापासून कारिवली संघाला होती 6 चेंडूमध्ये आणि शिलोमाता वर्ल्ड संघाविरुद्ध ज्यापासून कारिवली संघाकडून खेळताना पप्या खारगे याने ठाकरेच्या बडा या मैदानावर 6 चेंडूमध्ये सलग 6 षटकार टोकून कारिवली संघाला तो सामना जिंकून दिला होता. इथे मात्र पप्या खारगे मयूर तरे याला बनावं लागेल. 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता म्हणजे 6 चे 6 षटकार, प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेरच पाठवावा लागेल. इथे मात्र पहिला तर आलाय आणि चेंडू सीमारेषेवर गेलाय. संघर्षाचा षटकार आपण पाहतोय फलंदाज मयूर तरेच्या बॅटमधून. एकोणतीस धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 5-29चं समीकरण. इथे हा चेंडू मात्र हवाई मार्गाने खेळता आलेला नाही आणि आता मात्र इक्वेशन अवघड बनते कारण उर्वरित चेंडू 4 आणि 4 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 40 षटकार जरी ठोकले तरी मात्र हा सामना आता खारबाव संघाला जिंकता येणार नाही. 28 धावांची आवश्यकता आहे. काट करण्याचा प्रयत्न आहे ते मात्र 55 इशारा वाईट अव्वंतर धावांची रूपाने. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि त्याच्या माध्यमातून हा झेल देखील पकडला जातोय. इथे हवाई फायर केला जातोय. हा चेंडू देखील मिस टायमिंग आहे. हा फटका देखील मिस टायमिंग आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद होताना फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय जनताचा खारबाव संघाकडून. फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आपण बघतोय कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. विजयाच्या उंबाट्यावर सध्या एकवेळ हवीदेवी बी संघ पाहायला मिळतोय. अजीब गरीब फटका आपण पाहतोय. नो लुक शॉट मात्र तिथे देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पॅटर्न स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर फलंदाजाचा. 32 धावा. पूर्णपणे पाठच जड एकविरा हवीदेवी बी संघाचं पाहायला मिळत आहे आणि विजयाच्या उंबाट्यावर हा संघ येऊन पोहोचलेला आहे. आणि अशा प्रकारे तो आज की शाम एकविरा हवीदेवी बी टीम के नाम, आज की शाम पिंट्या पाटिल, आज की शाम सुमित पाटिल और आज की शाम सिद्धेश पाटिल के नाम. हार्ड लक मयूर तरे, हार्ड लक उमेश तरे
आणि अभिनंदन एकवीर हवे देवे बी. मित्र बोलू आपण स्वागताकडे या ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहतो ते नक्कीच आपण पाहतोय.